गाईस, नमस्कार. आय एम सॉरी की मी असा व्हिडिओ बनवते, बट मला सगळ्यांचं मला माहिती नाही की तुम्ही जर लग्न केलेलं आहे तर तुम्ही कशा या गोष्टी सहन केल्या आणि कशी ही गोष्ट टॅकल केली. तुमच्या आईवडिलांना सोडून जाणं, आय डोंट नो कोणी ही प्रथा बनवली की आपल्याला आपल्या मॉम डॅडला सोडून जावंच लागतं आणि राहावंच लागतं. म्हणजे मला तर असं वाटतं मी माझ्या घरी सुखी, तो सिद्धेच्या घरी सुखी, आम्ही दोघं लग्न करणार नाही आपल्या घरी जाणं, असं पण असतं ना सिस्टम. तरी मला त्याच्यावरती माझं तेवढंच प्रेम राहिलं असतं. आय नो मला त्याच्याबरोबर राहायचं आहे, मला त्याच्याबरोबर नवीन आयुष्य चालू करायचं आहे. बट मी 10 दिवस राहिलेत माझ्या लग्नाला. माझ्याने होतच नाही आहे हे विचार करणं की मी माझ्या मॉम डॅडना सोडणार. माझ्याने मला कळतच नाही आहे हे काय फिलिंग आहे. आणि असं कधी कधी वाटतं की खूप लवकर केलं मी आयुष्यभरामध्ये ना फक्त एकच स्वप्न बघितलेलं की मी माझं घर घेऊ, मी माझ्या मम्मी पप्पांचं घर घेऊ आणि त्या घरामध्ये मी राहू. कारण इतके वर्ष आम्ही लोक खूप वर्ष भाड्याने राहिलो. म्हणजे ही फिलिंग कोणाला कळेल की नाही मला माहिती नाही, पण खूप वर्ष आम्ही भाड्याने राहिलो. त्याच्यानंतर आम्ही हे घर घेतलं आणि त्याच्यानंतर एकाच महिन्यामध्ये माझं लग्न होतं आणि मला आता सिद्धेच्या घरी जावं लागेल. मला माहिती आहे तो मला सगळ्यात खुश ठेवणार आहे, सगळ्यात जास्त खुश. मी खूप खूप रिलेशनशिप्स बघितले, मी स्वतः पण खूप रिलेशनशिप्स बघितले आणि खूप मुलं बघितली, खूप सगळं बघते मी, आजूबाजूची मुलं पण बघते. खूप एक्सपिरियन्स माझ्या फ्रेंड्सच्या थ्रू पण मला मिळतो. बट मला माहिती आहे की असं कोण सांभाळू नाही शकत जसं सिद्धा मला सांभाळतो. आणि मी माझ्या मम्मीच्या खूप जास्त लांब पण नाही जात आहे. पण मी जेव्हा या घरामध्ये वस्तू बघते ना की या वस्तू आता मला घेऊन दुसरीकडे जावं लागणार. माझी मम्मी पप्पा मला कधी फील पण नाही करून देणार की तू या घरामध्ये येऊ नकोस परत किंवा काहीच. पण मला समजत नाही की कोणी बनवली ही प्रथा की एका मुलीला सोडून जावं लागतं तिचं घर. माझ्याने तर माझ्या मम्मी पप्पांनी मला इतकं जास्त पॅम्पर केलं ना, इतकं जास्त पॅम्पर केलं. मी ही उशी पण नाही तिकडे ठेवत, मी कधी माझ्या बेडची चादर पण नाही लावली आहे. मला इतकं माझ्या मम्मी पप्पांनी जास्त पॅम्पर केलं. मला असं वाटतं की मी फंक्शनच नाही करू शकत माझ्या मम्मीशिवाय. मला इतकी जास्त एन्झायटी होते ना, मी असा विचार केला की मी खूप हसण्याच्या गोष्टी बनवेन पण मला ना आता माझं डोकं काम करणं बंद करून टाकलं आहे. आता मला फक्त आणि फक्त रडायला येते. मला माहिती नाही की मी माझं लग्न कसं एन्जॉय करू. थँकफुली मी माझं एंगेजमेंट, माझं संगीत खूप जास्त एन्जॉय केलं. बट आता मला माझं घर सोडून जावं लागणार आहे कायमचं. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये असं असतं की मी सकाळी उठणार, माझी मम्मी माझ्यासाठी सगळं करून ठेवते. आय नो हे थॉट चुकीचं पण असेल की स्वतःला इंडिपेंडेंट बनावं लागतं, जे पण काय करावं लागतं. मला तर कधी आयुष्यात इंडिपेंडेंट बनायचंच नव्हतं. मला माहिती नाही की म्हणजे आय नो यार, बट मला माझी फिलिंग मी कशी सांगू मला कळतच नाही आहे. मला खुशी तर आहे, बट मला जसं जसं जवळ येतं आहे ना माझ्यासाठी खूप जास्त डिफिकल्ट आहे. मी माझ्या मम्मा पप्पांची नाहीच राहू शकत, मी नाहीच. आणि सिद्धा एक असा मुलगा आहे ना, त्याने मला सांगितलं ज्या मिनिटाला तू रडशील, ज्या मिनिटाला तुला तुझ्या मम्मी पप्पांची आठवण येईल ना, तुला त्या मिनिटाला मी सोडून येईन. तो इतका समजूतदार आहे आणि तू सोडेल, मला कन्फर्म येतो. तर त्याचं तर असं आहे की ठीक आहे, तू आरामात तुझा टाईम घे, तुला टाईम लागेल. आय नो तो एकटा राहिला, पण मी कधी कुठच्या रिलेटिव्सकडे पण एकटी नाही राहिले. माझ्याने नाहीच आयुष्यात कधी. मी लहान असताना 10वी पर्यंत कधीच दुसऱ्यांच्या घरी राहिलीच नाही. जे पण मला ओळखतात त्यांना माहिती आहे की माझ्यासाठी खूप जास्त डिफिकल्ट होतं ही गोष्ट. पण मला नाही माहिती जितके आपण ब्राईड जर तुम्ही कसं तुम्ही पण असं प्रत्येक ब्राईडला वाटतच असेल मी काय मूर्खासारखं बोलते मला. बट हे फिलिंग इतकं खराब आहे ना की मला रिटर्न जायचंच आहे. आय डोंट हॅव एन ऑप्शन टू लिव्ह विथ माय मॉम अँड डॅड. आणि मला माहिती आहे की मी नीट होईल थोड्या टाईममध्ये. मला खूप माझं स्वप्न होतं एक डॉलचं. मी ना लहान असताना लग्न लावून द्यायची आणि छोट्या छोट्या खेळण्यांची खेळायची. माझ्या बाबांनी मला आजपर्यंत कुठल्याच गोष्टीची कमी करून दिली नाही. जितके पण नवीन डॉल्स यायचे, मी बार्बीची खूप वेडी होती. मला जितके पण नवीन डॉल झाले त्यांनी घेऊन दिलेत. मी छोट्या छोट्या गोष्टी मला घेऊन दिल्यात. इकडे चांगली शाळा नव्हती म्हणून मला पार्ले टिळकला शाळेत टाकलं, मला चांगल्या कॉलेजला टाकलं, मला इतकं शिकवलं, इतकं मोठं केलं आणि मला फायनली माझं घर सोडून जावं लागतंय. हे माझ्याने होतच नाही आहे, माझ्याने हे अजिबात होतच नाही आहे. मला माहिती पण नाही की घरी कोणी आहे पण नाही. आणि मला खूप असं जास्त वाटतंय आणि मला फक्त ह्याच गोष्टीसाठी मी एका व्हिडिओ बनवते की कोणी बनवलं हे, कोणी ठरवलं हे की एका मुलीला तिचं घर सोडून जावं लागतं लग्नानंतर. मला माहीत नाही का यार, बाई असं पण तर वस्तू होतात ना यार. हे किती जास्त त्रास देत आहे मला की 10 दिवसानंतर मी माझं सामान उचलून या घरातून जाणार. ज्या घराची मी आयुष्यभर वाट बघितली ते घर मी सोडून जाणार. माझ्याने नाही होत आहे. आणि आय एम सॉरी, तुम्ही स्किप करू शकता हा व्हिडिओ. मी अजिबात सिंपथीसाठी नाही बनवत आहे. मला फक्त एकच बोलायचं होतं की कोणी बनवली ही संस्था यार. म्हणजे काय असं की मी माझ्या आई बाबांना का सोडून जाऊ यार.
भले ते बाजूला जरी असेल ना घर, तरी मी माझ्या मम्मीला कायम नाही बघू शकत उठून रोज. भले मी तिला रोज नॉर्मली बघेन, पण मला मी इतकी जास्त सेल्फिश, मला असं वाटतं की मी सेल्फिश आहे, मी फक्त माझा विचार करते. बट नाही आहे यार, नॉट फेअर. मला खूप त्रास होतो, मला खूप जास्त एन्झायटी, स्ट्रेस सगळं एकत्र आले. मी खूप असं दाखवते की नाही मी स्ट्रॉंग आहे, मी मी खूप खुश आहे, मी खूप स्ट्रॉंग आहे. मला नाही माहिती, मला खूप जास्त आठवण येणार माझ्या मॉम डॅडची की का असं आहे. आणि मी सगळ्याची माफी मागते जर माझ्यामुळे कोणाला हे बघून त्रास होत असेल तर. पण मला खरंच हे बोलावं असं वाटलं की यार असं का असतं की मुलींना जावं लागतं त्यांच्या आई बाबांना सोडून. आणि खूप जास्त त्रास होतोय मला. आय एम सॉरी गाईज. मला खरंच इतकं जास्त लोकांना हे कॉन्ट्रोवर्शियल पण वाटेल की अरे तुम्ही सिस्टमला नाव नाही ठेवू शकत. मी नाव नाही ठेवत. माझा फक्त छोटासा क्वेश्चन होता की खूप जास्त डिफिकल्ट असतं मुलींना त्यांचं घर सोडून जाणं. त्याच्यामुळे ज्या पण मुली घर सोडून येतात तुमच्यासाठी बॉईज, प्लीज त्यांना खूप प्रेमाने त्यांच्या आईबाबांनी जसं ठेवलं ना तसं तुम्ही वागवा. कारण प्रत्येक मुलगी आपल्या आई बापाचं गोकुळ सोडून तुमच्याकडे येते. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना खूप चांगल्यापणाने वागवा, खूप चांगलं ठेवा, त्यांची खूप काळजी घ्या. त्यांना अजिबात त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ देऊ नका. आणि मी तर तुम्हाला खरंच सांगते, मी आत्ताच सांगते, मी खूप लक्की आहे. सिद्धा मला इतकं चांगलं ठेवतो ना, म्हणजे जशी मी त्याच्याशी लग्नच या गोष्टीसाठी केलेलं. एकच गोष्ट होती की मी त्याच्याशी लग्न करते, हसण्याच्या गोष्टी वेगळ्या, की त्यांनी मला ना माझ्या मम्मीच्या खुशीत जी वॉर्मथ मला मिळते ना, ती वॉर्मथ मला त्याच्या खुशीत मिळते. हे फक्त एकच रिझन आहे की मी त्याच्याशी लग्न करते. तर मला माझ्याने होतच नाही बाई, मी कधी कोणाबरोबर राहूच नाही शकत. मी अलग इन्सान आहे. मी माझ्या मम्मीशिवाय म्हणजे माझी मम्मी गावी जरी गेली ना तरी मला इतका त्रास होतो की अरे मम्मी बाळ, मला माझी मम्मी पाहिजे बस, मला माझी मम्मी आणि माझे पप्पा पाहिजे बस. असं सगळं होतं माझ्याबरोबर. आणि माझ्या घरी हाय पण नाही कोण, आणि मी एकटीच बसलेली. तर मी माझं घर बघत होती. तर मला ना असं शेअर करावं असं वाटलं तुमच्याबरोबर की यार खूप डिफिकल्ट असतं मुलींना या सगळ्या गोष्टींमधून जाणं. त्याच्यामुळे जर तुमच्याकडे कुठली मुलगी येत असेल, ही व्हिडिओ कोणी पण बघत असेल, एक मुलगा बघत असेल, एक मुलगी बघत असेल, सासू बघत असेल किंवा सासरचे बघत असेल किंवा कोणती आई बघत असेल, खूप जास्त डिफिकल्ट असतं. जे आपण पुढे लग्न करून येणार आहेत, लग्न करणार आहेत ना. मला नव्हतं माहिती मला एवढं रडायला येईल. बट खूप जास्त डिफिकल्ट असतं. लग्न म्हणजे फक्त सुंदर बनून उभं राहणं नसतं. लग्न म्हणजे खूप जास्त मोठी गोष्ट आहे गाईज, खूप जास्त मोठी गोष्ट आहे. आय एम सॉरी, मी माफी मागते. मी इतकं जास्त कोणाला स्ट्रेस दिलं असेल किंवा कोणाला एन्झायटी दिली असेल, कोणाची एन्झायटी ट्रिगर केली असेल किंवा काय चुकीचं बोलले असेल तर माफी. बट भाई मुश्किल तो है भाई, मुश्किल तो है. जितकं वाटतं तितकं सोपं हे नाही आहे. खूप जास्त करेज आहे त्यांनी जे खूप लांब राहतात. मी तर जवळ राहते भाई, तरी पण मला एवढं रडायला येतं आहे. हॅट्स ऑफ आहे तुम्हाला जर तुम्ही तुमच्या आई वडिलांपासून खूप जास्त लांब राहत असाल. मुलींनी खूप डिफिकल्ट असतं, खूपच जास्त डिफिकल्ट असतं. आणि आय एम 100% शुअर की मी 50 वेळा तरी इकडे येणार आहे रिटर्न. आणि मला ॲक्च्युली इतकं टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण सिद्धा इज लाईक तू खुश राहा, जिकडे पण राहा तू खुश राहा. रिस्पॉन्सिबिलिटी कधी घेतली नाही ना, प्रॉब्लेम हा होतो की आपण कधी रिस्पॉन्सिबिलिटी घेतच नाही. मी माझे पैसे पण स्वतः सांभाळू शकत नाही. मी माझ्या आईला सांभाळायला देते. इथपर्यंत मी माझ्या मम्मीवरती डिपेंड आहे. तुम्ही समजूनच जा. मी सगळं मला केस धुता येत नाही तर तुम्ही पुढचं मी कायच बोलू. त्याच्यामुळे खूप जास्त डिफिकल्ट होणार आहे मला. बट इट इज व्हॉट इट इज. सो सॉरी सगळ्यांना जर वाईट वाटलं असेल माझ्यामुळे. तर सगळे मला लिहितात कमेंटमध्ये तुझे व्हिडिओ आम्ही बघतो कारण तुला हसताना बघायला आम्हाला खूप आवडतं आणि तू जे जोक्स बनवते ते बघायला आम्हाला खूप आवडतं. बट गाईज हे सगळं होतं आहे माझ्याबरोबर. आता मला हे शेअर करावं असं वाटलं, मी केलं. मे बी मी रॉंग असेल, मी राईट असेल, मी नाही विचार केला, मी डायरेक्टली बोलून टाकलं जे मला वाटतं. आणि थँक्यू सो मच.